सर्वांना जय श्रीराम. होळी का साजरी करायची आपण ते आज बघणार आहोत. होळी आणि दुसऱ्या दिवशी येणारा धुळवड म्हणजे धुलिवंदन या दोघांचं काय मिलन आहे आणि ते का साजरं करायचे ते आपण बघणार आहोत. तर सर्वांनी संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. सभ्यतेची मजबूत बंधने दूर सारून माणूस थोडा मोकळा होण्याचा प्रयत्न करतो. अतिबंधनात अडकलेला माणूस अतिस्वैर बनण्याचा प्रयत्न करतो तेव्हा वेगळ्या प्रकारच्या संकटांना तो आमंत्रण देतो आणि शेवटी आगीतून फुफाट्यात पडल्याप्रमाणे त्याची स्थिती होते. कडक शिस्त व शिथिल स्वराचार याच्यामधला बिंदू जो शोधून काढतो तोच होळीचा उत्सव मनापासून साजरा करू शकतो. होळीचा रंग घेऊन येणारा फाल्गुन मास आपल्याला नवजीवनाचा संदेश देत असतो. माहिती चांगली आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, एक हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षस होता आणि तो राजाही होता. तो राजा होता पण तो राक्षसासारखा वागायचा. त्याला सर्वत्र हिरण्य म्हणजे सोने दिसत होते. त्याचं नाव हिरण्यकश्यप होतं आणि सर्वत्र त्याला सोनं दिसायचं आणि भोगच त्यांच्या जीवनाचा प्रथम भाग होता. तो फक्त भोग भोगायचा. आणि राक्षस म्हणजे खा प्या मजा करा अशा मनोवृत्तीचा मानव म्हणजे राक्षस. ज्याला तो हिरण्यकश्यप राजा होता पण त्याला प्रजेशी काही घेणं देणं नव्हतं. तो खा प्या मजा करा या राक्षसाच्या वृत्तीचा होता. आजही आपल्या समाजामध्ये खा प्या मजा करणारा हा राक्षसीच्या वृत्तीचाच असतोय. त्यालाच राक्षस म्हटले आहे. भोगाशिवाय जो हलत नाही आणि स्वार्थाशिवाय पाऊल टाकत नाही त्याला राक्षस म्हणतात. हिरण्यकश्यपच्या राज्यातही त्याने सर्वांना खाया प्यायला मोताल केलं. लोकांच्या भावनाच्या जीवनाकडे त्याने सतत दुर्लक्ष केलं होतं. हिरण्यकश्यप हा राक्षस तो स्वतःला देव समजणारा, दुसऱ्याचा देव कुठून शोधणार, दुसऱ्याची सेवा काय करणार, तो स्वतःलाच देव मानत होता. नंतर पुढे चालून काय झालं की जसं चिखलामध्ये कमळ उगतं तसाच या हिरण्यकश्यपच्या राक्षसाच्या घरात भक्त प्रल्हादासारखा भक्त पुत्र जन्माला आला. भक्त प्रल्हाद जेव्हा गर्भात होते त्यावेळी त्याची आई नारदाच्या आश्रमात राहिली होती असे म्हटले जाते. तेथे त्यातील संस्काराचा परिणाम प्रल्हादावर झाला होता. भारतीय संस्कृतीचे हेच वैशिष्ट्य आहे की राक्षसाच्या घरी सुद्धा एक भक्त पुत्र जन्माला येऊ शकतो. प्रल्हादाचे अंतःकरण भगवत भक्तीने भरले होते आणि त्याच्या वडिलांनी त्याला बदलण्याचे अनेक प्रयत्न केले. भक्त प्रल्हादाच्या वडिलांनी जो राक्षस होता हिरण्यकश्यप त्याने भक्त प्रल्हादाला बदलण्याचे खूप प्रयत्न केले की तो राक्षसी वृत्तीचा करण्यासाठी त्याला प्रयत्न केले पण तो झाला नाही. तो खूप निष्ठावान बालक होता आणि तो बदलण्यात असमर्थ ठरला. त्यानंतर त्यांनी त्याला मारण्याचे प्रयत्न सुरू केले. प्रल्हादाला विश्ववाद जर सर्वत्र पसरला तर भोगवादाच्या उभा असलेल्या आपल्या राज्याची मुळेच ढिल्ली होतील की काय अशी त्यांना भीती वाटू लागली. आसुरी वृत्तीचा बाप जो हिरण्यकश्यप मुलाच्या असल्या गोष्टी कशा खपवून घेईल. प्रल्हादाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले गेले. त्यातील एक उदाहरण म्हणजे त्याला जिवंत अग्नीत फेकून देणे. प्रल्हाद अग्नीतून उठून पळून जाऊ नये म्हणून त्याला त्यांच्या आत्याच्या मांडीवर बसवले. हिरण्यकश्यपच्या बहिणीला म्हणजेच होलिकेला आणि भक्त प्रल्हादाची आत्या म्हणजे होलिकेला वरदान होते की
तिने जर सद्वृत्तीच्या माणसाला त्रास दिला नाही तर अग्नी तिला जाळणार नाही. स्वतःच्या भावाच्या आग्रहाला वश होऊन होलिकेने प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीमध्ये बसायचे कबूल केले. पण परिणाम जो व्हायचा तोच झाला. होलिका जळून भस्म झाली तर सद्वृत्तीचा ईश्वरनिष्ठ प्रल्हाद हसत खेळत अग्नीतून बाहेर आला. प्रल्हाद लहान होता. जगातही सद्वृत्तीचे लोक अल्पसंख्याकच असतात, पण ते जर सनिष्ठ असतील, प्रभुनिष्ठ असतील, तसेच तपस्वी व क्रियाशील असतील तर व्यापक असलेली असद्वृत्तीही त्यांना ग्रासू शकत नाही. अशा अनुपम संदेश होळीचा उत्सव आपल्याला देतो. पण असा प्रश्न निर्माण होतो की ज्या होलिकेने प्रल्हादासारख्या प्रभू भक्ताला जाळण्याचा प्रयत्न केला, त्या होलिकेचे आपण हजारो वर्षापासून पूजन कशासाठी करत आलो आहोत, असं आपल्याला कधी वाटलं का? प्रश्न पडला का? तर पडला नाही. पण ऐका, होलिकेच्या पूजनामागे एका दुसऱ्याच गोष्टीचे स्मरण आहे. कथा आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे ज्या दिवशी होलिका प्रल्हादाला घेऊन अग्नीमध्ये बसणार होती, त्या दिवशी नगरातील सर्व लोकांनी घराघरात अग्नी प्रज्वलित करून त्याने प्रल्हादाला जाळू नये म्हणून अग्निदेवाची प्रार्थना केली होती. प्रल्हादाने लोक हृदयाला कसे जिंकून घेतले होते हेच या घटनेतून दिसून येते. अग्नीने लोकांच्या अंतःकरणपूर्वक केलेल्या प्रार्थनेचा स्वीकार केला आणि लोकांच्या इच्छेप्रमाणे त्यांना हवे तसे घडले. होलिका नष्ट झाली आणि अग्निदिव्यातून पार पडलेला प्रल्हाद नरश्रेष्ठ बनला. प्रल्हादाला वाचवण्याच्या उद्देशाने सुरू झालेली घराघरातील अग्निपूजा कालक्रमाने सामुदायिक पूजेत रूपांतर झाली आणि त्यामुळेच आज चौकात होत असलेली होलिका पूजा रूढ झाली. या दृष्टीने पाहता होलिका पूजने असद्वृत्तीच्या नाशासाठी तसेच सद्वृत्तीच्या रक्षणासाठी लोकांच्या हृदयात असलेल्या शुभ भावनाचे प्रतीक आहे आणि म्हणूनच लोक आनंदाने होलिकेचे स्वागत करतात. तर दुसऱ्या दिवशी धुलिवंदन का साजरा केला जातो ते आपण बघणार आहोत. त्यासाठी एकदा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आवडत असेल तर. धुलिवंदन का साजरा केला जातो? होलिका दहनामुळे खुश झालेल्या लोकांनी उत्सव साजरा केला. बघा, होलिका दहनामुळे खुश झालेल्या लोकांनी उत्सव साजरा केला आणि आनंद सगळीकडे पसरला राज्यामध्ये. आणि या आनंदाच्या वातावरणाने रंगीन बनलेले लोक एकमेकावर रंग, गुलाल वगैरे उडवू लागले. शिवाय काहींनी तर धूळ उडवायला सुरुवात केली आणि त्यामुळे धुळवड उदयास आली. म्हणून धुलिवंदन दुसऱ्या दिवशी साजरा होत असतो. आकाशातील रंग आणि या धर्तीवरील लोकांनी उडवलेली धूळ यांचे या उत्सवात एकमेकाचे मिलन झाले आहे. लहान मोठा भेदभाव विसरून मोठ्या महालातले आणि झोपडीतले राहणारे लोक एकत्र येऊन नाचू लागले. यात प्रल्हादासारख्या महापुरुषाचे कर्तृत्व दिसते. विद्वान आणि सामान्य लोक अशा दोघांनी एकत्र काम करणे ही काही लहानसहान गोष्ट नाही. म्हणून होळी आणि धुरोडा का साजरा केला जातो हे आपल्याला कळालेच असेल. तसेच होळीमध्ये केवळ निकामी वस्तू किंवा कचरा जाळला पाहिजे असे नाही, तर आपल्या जीवनात असलेले आपल्याला त्रास देणारे वाईट विचार तसाच मनाचा मळ किंवा कचराही जाळला पाहिजे. संघनिष्ठेला शिथिल बनवणारे खोटे तर्क कुतर्क या होळीत दहन केले पाहिजे. शिवाय शक्ती व ज्ञान यांच्या अभावामुळे हृदयात असलेली केवळ भोळी भावना किंवा आशा ही कार्यसाधक बनत नाही. तसेच होळीच्या उत्साहात थोडी अश्लीलता मिसळली आहे. आपण बघतोय आजकाल लोक होळी साजरी केल्यावर आता देत नाही, पहिले खूप अश्लील एकमेकांना शिव्या देत होते आणि त्या घोषणा म्हणत होते.
त्याचे कारण तो सार्वजनिक उत्सव आहे. समाजातील सर्व स्तरावरील लोकांच्या संस्काराचे संमिश्रित रूप त्यात पाहायला मिळते. म्हणून निम्न स्तरातील लोकांचे संस्कार लवकर प्रसारित होतात. कारण एखाद्या डोंगरावरून खाली जाणे अगदी सोपे असते आणि वर चढणे खूप कठीण असते. त्याचमुळे अश्लीलतेला एक दिवस तरी मोकळे मैदान मिळाले पाहिजे. तेव्हा बाकीच्या दिवशी ती त्रास देणार नाही असा विचार यामागे असला तरी ते योग्य नाही असं म्हणतात. कारण अग्नीमध्ये तुपाचे हवन केल्यानंतर अग्नी शांत होत नाही, तर तो अधिक प्रज्वलित होतो. हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्याचमुळे विकाराकडे फेस टू फेस पाहिल्याने विकार लाजून शांत होतील असा मानसशास्त्रीय विचार चिंतकाच्या मनात कदाचित असू शकेल, परंतु सामान्य माणूस इतका खोल विचार करू शकत नाही. चला तर माहिती आवडली असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब, लाईक करा. सर्वांना होळीच्या आणि धुलवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय श्रीराम.